साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील अतीड गावात ढगफुटीसारखा पाऊस, डोंगरातून आलेल्या पाण्यानं ओढ्यानं धारण केलं रौद्र रूप. घरांमध्ये शिरलं पाणी, मंदिर परिसर आणि रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर पाणी. लोणावळ्याच्या हुडको कॉलनीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. 200 ते 250 घरांमध्ये शिरलं पाणी. काही ठिकाणी 7 ते 8 फूट पाणी साचलं. इंद्रायणी नदीचं पाणी कॉलनीत शिरल्यानं संसाराचं साहित्याचं मोठं नुकसान. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील 3 समाळ घाटात दरड कोसळली. मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा. पर्यटनस्थळी जाणाऱ्या घाटातील रस्ता बंद. भिवंडीच्या फेणे गावात एका चाळीवर झाड कोसळलं. PM शाळेच्या आवारातील झाड दुंदानगरच्या 1 मजली चाळीवर पडलं. छताचे पत्रे अंगावर पडून खोलीत झोपलेले 3 कामगार किरकोळ जखमी. नाशिकच्या गडकरी चौकात झाड उन्मळून पडलं. आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ घडली घटना. रस्त्यावर गाडी नसल्यानं जीवितहानी टळली. रायगडच्या पेण तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 महिन्यांच्या गर्भवती महिलांची सुटका. रावे आणि तांबरशेट गावात आपदा मित्र आणि जिल्हा प्रशासनाची यशस्वी बचाव मोहीम. बोटीतून महिलांना बाहेर काढून वेळेत रुग्णालयात दाखल केलं. काँग्रेसचं रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात साचलेल्या पाण्यात आंदोलन. नालेसफाईवरील कोट्यवधींच्या खर्चाचा हिशेब मागितला.